क्या तुमने मुझे मिस किया किया आय नो 2 वीक्सपासून वाट बघतायत ना. मी पण तुम्हाला मिस करते खूप जास्त. आणि ॲक्च्युली आम्ही खूप प्लॅन करत होतो ट्रिप वगैरे. सो काय झालं माहीत आहे का, 2 वीक्स प्लॅन करण्यातच गेले. शेवटचे दिवस राहिले. म्हटलं आत्ता प्लॅन करू तेव्हा प्लॅन करू. लिटरली 2 दिवसात आम्ही ट्रिप प्लॅन केली आहे. आता आम्ही कुठे चाललो आहे ते तर तुम्हाला थंबनेलवरनं आता कळलंच असेल. एनिवे, वी आर गोइंग टू काश्मीर फायनली. आत्ता मी आहे T1 एअरपोर्टला. सो चेक इन झालं आहे, थांबलो आहे, वेट करतो आहे. सो आय एम व्हेरी एक्सायटेड. एक तर काश्मीर लहानपणापासून स्टोरी बुक्समध्ये वाचत आली आहे, मूवीजमध्ये बघत आली आहे. स्वतः तिकडे जाऊन एक्सपिरियन्स करणार आहे. ओ माय गॉड, आय एम व्हेरी व्हेरी हॅपी. सो मी आता आली आहे. आता फर्स्ट टाईम मी आकाश एअरने ट्रॅव्हल करते. आकाश नाही, आकाश बोलतात यार लिटरली. मला कशाने ट्रिप स्पॉन्सर केली पाहिजे. सी ना, सेम एकदम कपडे कलर हे बघ, इथे पण सेम कलर. आता उन्हामुळे वेगळा दिसतोय. फायनली वी हॅव अराइव्ड ॲट श्रीनगर एअरपोर्ट. छोटासा एअरपोर्ट आहे, एकदम सिम्पल्स आहे. त्या लोकांनी अनाउन्समेंट केलेली इथे 6 डिग्री टेम्परेचर आहे. म्हणजे 24 डिग्रीच्या खाली उतरलं की माझी वाट लागते. आणि 6 डिग्री माझ्या मानवणार कसं ते मला नाही माहिती. तर बाहेर जाऊन बघू काय सीन आहे. आय एम आउटसाइड श्रीनगर इंटरनॅशनल एअरपोर्ट अँड आय नीड सम धूप मॅन. टेम्परेचर 6 डिग्रीपर्यंत कसं काय गेलं ते पण मी यायच्या वेळीच. आणि क्लायमेट इतकं भारी आहे ना. तुम्हाला जर काश्मीरला यायचं झालं ना तर मुंबईवरनं डिरेक्ट फ्लाईट पण आहे श्रीनगर एअरपोर्टसाठी. आमची टॅक्सी ऑलरेडी आम्ही प्री बुक केलेली काल. सो बेटर आहे तुमचं जर कोणी ओळखीचं असेल किंवा कोणी गेलं असेल ऑलरेडी जम्मू काश्मीरला, सो त्यांच्या थ्रू कॉन्टॅक्ट घेऊन तुम्ही टॅक्सी बुक करू शकतात. कारण इकडे थोडे फ्रॉड होतात. सो आम्हाला थोडा ट्रस्टवर्दी ड्रायव्हर हवा होता. सो आम्ही ओळखी थ्रू प्री बुक केलं अँड आय गॉट अ गुड ड्रायव्हर. सो या, इवन इकडे पण टॅक्सी काउंटर आहे, तुम्ही इकडे बुक करू शकता टॅक्सी. खास यहाँ पे यही है कश्मीरी वाजवान यहाँ का फेमस एंड उसकी सेकंड चीज़ ये है कि वो खाली वो पूरी दुनिया में आपको कहीं नहीं मिलेगा, खाली कश्मीर में वो कश्मीरी वाजवान. किसी को साल भर रहता है. हाँ, वो किसी को बनाना नहीं है. मटन का बनता है, मटन का. काय मस्त वाटतं आहे, एकदम थंड आहे, ऊन पण आहे. पण असं मी आता जॅकेट काढलं आहे, आता मला थोडं असं बॉडीला सूट होतं आहे. आता आम्ही आलो आहे हाऊस बोट बघायला. सो दल लेक तर खूपच भारी आहेत. बट यार काय मस्त फिलिंग आहे. आता बघू हाऊस बोटमध्ये पण जाऊन कसं आहे काय आहे. पोचलो, चला उतरूया. काय बघू नाही मित्र. चला आज जाऊया. व्हेरी नाईस व्ह्यू फ्रॉम हिअर.
दिस इज दल लेक आणि मी समोर क्रॉस करून आली आहे. खूप भारी वाटतं आहे, एकदम मस्त. वी हॅव टू रिमूव्ह शूज आणि आज जाऊन बघूयात. एंटर केल्यावर हा आहे वरांडा. हे बघा, इकडे मस्त अशी झाडं आहेत आणि मस्त नक्षीकाम केलं आहे, खूप मस्त. आणि पाण्याचं रिफ्लेक्शन बघा, मस्त दिसतंय. आप थोड़ा बताइए मुझे हाउस बोट के बारे में. हाउस बोट तो नेचुरली यहाँ पे हेरिटेज है यहाँ पर श्रीनगर में, तो यहाँ पर कस्टमर बहुत ही आके रेस्ट करते हैं, बोलते हैं कि नहीं यहाँ पर नॉवल्टी है, हाउस बोट में रहने का अलग मज़ा है जैसे कंपेयर टू होटल्स है, यहाँ पर थोड़ा डिफरेंट रहता है. तो यहाँ का कस्टमर का एक नाइट तो रहना ही रहना है, कम से कम एक दिन तो रहना ही रहना है हाउस बोट में. यहाँ का थोड़ा डिफरेंट माहौल है, यहाँ पर खाना वाना का जो भी सिस्टम है फ्रेश. एक दिन यहाँ में कितना रूम से इधर? इसमें 3 रूम है. ये हमारा लॉबी, आइए. दिस आवर लॉबी. ऑल वॉलनट वुड का फर्नीचर जो भी लगा हुआ इधर है, सब वॉलनट वुड का है. थंड आहे. फर्स्ट रूम. वाव, नाईस. टिपिकल. हा सगळ्यात मोठा आहे, खूप मस्त आहे. आणि बाट टब आहे मेन म्हणजे. कुठे बघायला मिळतो बाट टब? ही सेकंड रूम आहे, ही पण तशीच आहे फर्स्ट रूम सारखी. ह्यात 2 बेड आहेत, एक सिंगल बेड आहे, इथे 2 जण झोपू शकतात. आणि वरती मध्ये 1 बेड आहे, दुसऱ्या रूममध्ये 2 बेड आहेत, तिसऱ्या रूममध्ये खूप मोठा ह्यूज रूम पण आहे आणि बेड पण मोठा आहे. सो तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग चॉईस करू शकता. और हाउस बोट से ये सुंदर व्यू है, क्या व्यू है यार. मी तर काश्मीर सोडून जाणारच नाही जर रोज मला हा व्यू मिळाला बघायला तर. काय मस्त दिसतंय, मस्त सूर्याचं रिफ्लेक्शन आलंय आणि शिकारा राईड चालू आहेत. सो इकडे लाईनमध्ये हाऊस बोट्स आहेत, सो तुम्ही कुठे पण राहू शकता. एक दिवस बघू बाहेर स्टे करू, एक दिवस इकडे थांबू. एड्रेस है ये सामने है, घाट नंबर 11. घाट नंबर 11 के अपोजिट है हाउस बोट क्वीन ऑफ माउंटेन. सो हे आहे त्यांचं कार्ड, तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता त्यांना. मी ॲड्रेस पण टाकून द्या डिस्क्रिप्शनमध्ये. वही दे दो. एक खाली. हाँ हाँ. क्या क्या रहता है इसमें? इसमें 3 ड्राई फ्रूट मिक्स रहता है. हाँ, क्या क्या डाला आपने इसमें? इसमें अखरोट, बादाम, काजू रहता है और रोज़ पेटल्स रहता है. और भी हम घर से इसमें बहुत किस्म बनाता है. और वो पानी में क्या रहता है? उसमें सैफरॉन वगैरह रहता है. ड्रायफ्रूट्स आहे, काजू बदाम आणि केशरचा पण टेस्ट लागतोय आणि वरतून मस्त गुलकंदाचा टेस्ट लागतोय गुलाबाच्या पाकांना. खूप भारी लागतं यार हे. सो आता मी जस्ट दल लेक क्रॉस करून आलो रोडवर परत आणि आम्ही बोट हाऊसवर तर राहणारच आहे. आज एक दिवस हॉटेल स्टे करू, उद्या परत येऊन इथे हाऊसबोटवर राहू, कारण दोन्ही गोष्टी एक्सपिरियन्स करायच्या आहेत. इकडचे हॉटेल्स पण खूप प्रिटी आहेत आणि असेच एपिसोड्स बनणार आहेत. सो चेक इट आउट. थोड्या दिवसांनी आम्ही टाकतच जाऊ, तुम्हाला दाखवतच जाऊ. चलो जाते आगे. व्हेरी नाईस कोझी अँड काम रोड्स. आता आम्ही दल लेकच्या समोरच आलो आहे, थोडी प्रॉपर्टीज वगैरे बघायला. खूप आहेत इकडे तसे स्टेजसाठी ऑप्शन, पण त्यातल्या त्यात अजून चांगले पाहिजेत. सो आम्ही असंच बघत फिरतो आहे. काश माझ्या नशिबात अशी स्कूल असती. किती कमी स्टुडंट आहेत, मस्त उन्हात बाहेर बसलेत आणि शिकतायत. व्हॅली आहे तिकडे, मंदिर पण आहे, ते पण मी तुम्हाला दाखवेन. आम्ही बघतो आहे प्रॉपर्टीज अजून, कारण आम्हाला आवडत नाही आहे. रेट्स तर तसे बघायला गेलं ना आत्ता 2500पासून पुढे चालू आहेत. सो तसे रिजनेबल आहेत, पण त्याच्या अकॉर्डिंग जसं व्ह्यू पाहिजे आणि अशी रूम जरा ओपन पाहिजे तशी नाही आहेत. सगळे बंद रूम्स दिसतात. तर अजून आम्ही शोधतो आहे. ओके, सो ही माझ्या मागे गर्दी बघतायत ना तुम्ही, हे शंकराचार्य
टेम्पल आहे. दल लेकच्या जवळचं मोस्ट फेमस अँड मोस्ट पॉप्युलर मोस्ट व्हिजिटेड टेम्पल आहे हे. मला धाप लागले लिटरली. 200 पायऱ्या आहेत इकडे ओव्हरऑल आणि हे दल लेकपासून 5 किलोमीटरवर आहे. तर तुम्हाला घाट लागेल. घाटावरनं तुम्ही बरोबर आलात की हे शंकराचार्य मंदिर लागतं. आणि इकडे खूप मस्त व्ह्यू पण आहे. इवन दल लेक इकडे दिसतो. मस्त व्ह्यू येतो एकदम. खूप सारी झाडी आहेत. ऑलरेडी इथे थंडी आहे. खूप भारी वाटतं आहे. इकडे तुम्हाला यायचं असेल ना तर तुमचं जर प्रायव्हेट कार तुम्ही केली असेल टुरिस्ट कार सो ती वरपर्यंत आणते. पण तुमचं जर बस असेल खूप लोक असतील सो तुम्हाला खाली पार्क करून वरती चालत यायला लागेल किंवा ऑटोचा पण ऑप्शन आहे. ऑटो पण येतात वरती सो तुम्ही येऊ शकतात. आणि इकडून चालतच जायला लागेल. इथे काय डोलीबिलीचा ऑप्शन नाही आहे. इकडे 200 पायऱ्या आहेत. गपचूप चालत जा, आशीर्वाद घ्या आणि या परत. आम्ही सकाळी श्रीनगरला पोहोचलो. दल लेकला बघितले बोट हाऊस अँड ऑल. नाश्ता अजिबात केलेला नाही अजूनपर्यंत. मंदिराच्या पायऱ्या चढतोय. हे टेम्पल आहे सो आपण इथे जाणार आहोत. मी आत्ता आहे शंकराचार्य टेम्पलच्या एक्झॅक्ट बाहेर आणि हे टेम्पल खूप सुंदर आहे आणि खूप जुनं आहे. 1862चं टेम्पल आहे हे आणि 1000 फीटवर आहे हे. इतकं रिलॅक्सिंग आहे ना इकडचं क्लायमेट ओव्हरऑल. इकडचे जे आवाज येत आहेत, शांती आहे, समोर व्हॅली दिसते आहे. इतकं रिलॅक्सिंग आहे ना म्हणजे मी एवढ्या पायऱ्या चढून आली आहे मला काहीच वाटत नाही आहे. क्लायमेट पण मस्त आहे आणि दर्शन पण खूप चांगलं झालं. इकडे खूप गर्दी आहे पण एकदम शांतपणे दर्शन होतं इकडे. एवढं फिरून फिरून जाम डेंजरवाली भूक लागली आहे यार. आणि इकडच्या लोकल्सने सजेस्ट केलेलं मुघल दरबार इकडचं खूप फेमस मुघलाई फूड मिळणारं हॉटेल आहे, रेस्टॉरंट आहे. सो ही मागे जे बघतायत ते हे हॉटेल आहे. तर एंट्रन्स इकडून पण आहे पण आम्ही आतून जातो. इकडून जरा चांगला ॲम्बियन्स पण दिसेल तुम्हाला. या जाऊया. इथे ना मी बोल मागितलेलं. सो बोल वगैरे इथे खायची पद्धत नाही आहे. हे डायरेक्ट ताटात घेतात. रस्सा असू दे, थिक ग्रेव्ही असू दे, डायरेक्ट मोठ्या ताटात. आणि हे आता मला माहीत नाही आपण रस्सा भाकरी जसं चुरून खातो असं खातात की नाही. सो यांची रोटी पण ना वेगळी आहे. म्हणजे आपल्याकडचा जो मैदा असतो ना तसं चुई लागतो. आता मी तोडली तरी थोडीशी थंड झाली आहे पण तरी पण खूप सॉफ्ट आहे. आणि चिकनचा पीस पण खूप मोठा आहे. सो ही काश्मीरी डिश आहे. काश्मीरची स्पेशालिटी आहे बाजवा चिकन. हे चिकन ना खूप टेंडर आहे, खूप मस्त शिजलेलं आहे. रस्सा पातळ आहे पण त्या रश्शाला एवढी टेस्ट आहे ना. आणि कर्डमध्ये बनलेलं आहे. यू कॅन से ताकात बनलं आहे कारण पातळ रस्सा आहे. सो मॅरिनेट केलेलं चिकन आहे. रस्सा त्यातला पातळ आहे आणि खूप टेस्ट मस्त आहे. आंबटसर टेस्ट आहे. स्पायसी पण तेवढंच आहे. ही कर्ड मिक्स व्हेजिटेबल आणि वॉलनटची चटणी आहे. सो वी जस्ट हॅड आर मील. खूप मस्त टेस्ट होती. म्हणजे काश्मीरमध्ये येऊन काश्मीरी जेवण जेवलंच पाहिजे. आणि इकडे खूप लोकांची गर्दी आहे. मला माहिती नव्हतं मी पण लोकलने सजेस्ट केलेलं त्याच्यामुळे इथे आली. थोडं ओव्हर-रेटेड आहे पण इट्स वर्थ इट कारण अशा डिशेस रोज नाही खायला मिळत. तर इथे येऊन नक्की डिश ट्राय करा. गोलगप्पा अच्छा आहे, बहुत मस्त आहे. इकडे कसं मस्त कट करून त्यांनी एकदम डेकोरेटिव्ह केलं आहे. आणि समोर वाली आहे यार. हमी असतो